हाय मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रकाश पाटील. मित्रांनो, मी तुम्हाला ड्रीम 11 बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे, थोडंसं अपडेट सांगणार आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षात आपल्या देशात ऑनलाईन गेम आणि फॅन्टसी स्पोर्ट्सची क्रेज खूप वाढली आहे. क्रिकेट खेळायला आवडणाऱ्या लोकांसाठी ड्रीम 11 हे सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म बनले आहे. येथे लोक संघ बनवतात आणि गेम खेळून बक्षिसं जिंकतात. आता या ॲपशी संबंधित मोठी बातमी समोर आलेली आहे. सरकारने आता या ॲपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारने असा निर्णय का घेतला आणि त्याचा युजर्सवर काय परिणाम होईल याबद्दल आपण आता सविस्तर माहिती बघूया. मित्रांनो, ड्रीम 11 वर बंदी का घालण्यात आली, म्हणजे सरकारनं हा निर्णय का घेतला, तोच आपण आता इथं सविस्तर बघूया. ड्रीम 11 आणि इतर फॅन्टसी गेम तरुणांना आकर्षित करत असल्याच्या तक्रारी न्यायालय आणि सरकार दोघांनाही बऱ्याच काळापासून येत आहे. आर्थिक नुकसान. या गेममुळे लोकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. लाखो लोक या गेममध्ये पैसे गुंतवत आहेत आणि तोटा सहन करत आहेत. कामावर आणि अभ्यासावर परिणाम होतो. या खेळामुळे लोकांच्या कामावर आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. जुगार श्रेणी. अनेक राज्ये याला जुगाराचा एक आधुनिक प्रकार मानतात आणि त्यामुळंच सरकारने याला बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही गेम नसून एक जुगार आहे. व्यसनासारखी परिस्थिती. अनेक लोकांना या खेळाचे व्यसन लागले आहे. लोक संघ बनवत आहेत आणि दिवस-रात्र जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. मित्रांनो, ड्रीम 11 कुठल्या सरकारी नियमानुसार बंद पडलेला आहे हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे. सरकारने 2015 मध्ये ऑनलाईन गेमशी संबंधित नवीन नियम लागू केले आहे. सट्टेबाजी आणि जुगार यासारख्या असलेल्या ॲप्सवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे. तरुणांना आणि मुलांना या ॲप्सपासून दूर ठेवण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली आहेत. ज्या राज्यांमध्ये हा खेळ कायदेशीर जुगार मानला जातो त्या राज्यांमध्ये या खेळावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. काही राज्यांमध्ये कर प्रणाली आणि कठोर नियमानुसार हा खेळ चालण्याची परवानगी दिलेली आहे. मित्रांनो, ड्रीम 11 वर बंदी घातल्यानंतर आता ह्याचा युजर्सवर काय परिणाम होणार आहे ते आपण बघूया. या गेमवरील बंदीमुळे याचा थेट परिणाम त्या लोकांवर झाला आहे जे पूर्वी हा गेम खेळत होते आणि पैसे कमवत होते. ज्यांनी या गेममध्ये पैसे गुंतवले आहेत ते आता खूप अस्वस्थ आहेत. या गेमच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे त्रासलेली आहेत. त्यांना आता या दिलासा मिळालेला आहे. ज्या व्यावसायिक फॅन्टसी खेळाडूंनी याला उत्पन्नाचे साधन मानले होते त्यांना याचा खूप मोठा धक्का बसलेला आहे. मित्रांनो, याचा कंपन्यांवर काय परिणाम होणार आहे तेच आपण आता बघूया. ड्रीम 11 वर खूप मोठा परिणाम झालेला आहे. या गेममधून मिळणारे त्यांचे उत्पन्न थांबलेले आहे. जाहिराती आणि प्रायोजक तत्वावर मिळणारे उत्पन्न देखील घटलेलं आहे. आता त्याचा थेट परिणाम छोट्या गेमिंग ॲप जे आहेत त्यांच्यावर पण देखील दिसून येणार आहे. मित्रांनो, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट देऊन सांगा. व्हिडिओला लाईक करा. अशा छोट्या छोट्या बातम्या किंवा माहिती मी तुम्हाला घेऊन येत असतो, त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब केल्यानं काही चार्जेस पडत नाही. मला एक मनोबल मिळतं पुढे जाण्यासाठी आणि असले व्हिडिओज बनवण्यासाठी. तर कृपया करून मला सबस्क्राईब करा मित्रांनो.